ह्या A10 मला काल बरं वाटलं, कारण त्या A10च्याच परिसरामध्ये काल झेंडावंदन करण्याचा सुद्धा प्रसंग आमच्यावर आला आणि मला ते सगळं आठवलं. A10 म्हणजे आपलं जे ऑफिस आहे ना आता, त्याच्या बाजूचा एक छोटा बंगला जो विरोधी पक्ष नेता म्हणून मला मिळाला होता, तिथंच ह्या सगळ्या गोष्टी घडल्या. इतिहास त्याच बंगल्यात घडला. रात्रंदिवस 1000 लोकांच्या तर ॲफिडेविट पाहिजे होते ताबडतोब. त्यांचं मतदान केंद्र कुठलं आहे, त्यांचा नंबर काय आहे, ते कुठल्या पक्षाचं आहे, त्याचा राजीनामा दिला की नाही, त्याचं ॲफिडेविट आणि आमच्या पक्षाशी येण्याची त्यांची निष्ठा, या संदर्भ सगळे जे कागदपत्र 1000. आता असं आहे की मी सांगितलं की आपण म्हणून आपल्या पोरांचं काय माझगावच्याच लोकांनी, समीर, पंकज, या सगळ्या लोकांनी जे आहे हे धनुष्यबाण उचललं. माझगावातून आणि आजूबाजूतून हे 1000 ॲफिडेविट तयार करण्यात आले. झेंडा कुठला पाहिजे त्या बेडरूममध्ये ह्याच लोकांनी तयार केला. त्याच्यानंतर घड्याळ निशाणी, आम्ही हे घड्याळ पाठवलं. अगोदर पाठवलं होतं, तो चरखा इथे आम्हाला देण्यात आला होता. त्यावेळेला सुद्धा 10 जूनला हे अधिवेशन इथं सकाळचं झालं. सुभाष बाबूंच्या बरोबरीनं सगळे राष्ट्रीय नेत्यांचे मोठमोठे जे आहेत पोस्टर होते आणि इथे भाषणं झाले आणि स्थापना झाली. पण त्याच्या अगोदर ज्या काही गोष्टी करायच्या होत्या त्या आपण केल्या. घड्याळ ते काय म्हणतात, ते चरखा जो आहे फ्रीज केला गेला आणि मग घड्याळ दिलं. हे असं घड्याळ, आणि त्या घड्याळामध्ये त्याने सांगितलं नाही हे जनता पार्टीसारखं दिसतं, काय अर्थ नाही. त्याच घड्याळाला नंतर 2 टोकं लावली आणि तिथे आजचं हे घड्याळ निर्माण झालं. खूप हे झालं. आणि एका दिवशी मला आठवतं 19 मे 99ला मी असाच त्या बंगल्यात होतो आणि धावत 5-7 लोक आले. शिवाजीराव नलावडे, त्या आपला अलकाताई पेंटर, मला वाटतं त्यांचं नाव अल्पनाताई पेंटर, सुनीताताई शिंदे, त्या दीपिका म्हणजे काय त्या गुजराती भगिनी होत्या, सगळ्या रक्तबंबाळ. अरे काय झालं तुम्हाला, कुठे गेला होता तुम्ही, ऍक्सिडेंट झाला का, काय झालं. पण ते आणि त्यांचे लोक पवार साहेबांचा पुतळा काँग्रेसवाले जाळत होते, त्या ठिकाणी ते गेले. तो पुतळा हिसकून घेतला, जाळू दिला नाही आणि त्याबद्दल त्यांना जो मार खाण्यात आला आणि रक्त सांडण्यात आलं, हे आज सुद्धा मला आठवतं. हे आमचे आमदार खोडके ह्या सगळ्या गोष्टीला जे आहे साक्षी आहेत. मला एवढंच सांगायचं, सफर मुश्किल था मगर हौसलों ने साथ निभाया, हर तूफान में लड़कर हमने कारवां बनाया. ये विरासत यूं ही नहीं मिलती साथियों, ये विरासत यूं ही नहीं मिलती साथियों. कई लोगों ने अपना सब कुछ दाव पर लगाया. असे अनेक काही लोकांची नावं मी घेतली. पण मुंबईत काय, मुंबईच्या बाहेर काय, असे अनेक आमच्या कार्यकर्त्या भगिनी आणि बांधव 27 वर्ष जे आहे या पक्षाच्या उन्नतीसाठी लढले. कितीतरी फोन, सगळे फोन ते खोडकेच घ्यायचे. सोनिया गांधींच्या ऑफिसमधून फोन, ते ऑस्कर फर्नांडिस, शशिला दीक्षित, ते राजेश पायलट, ते आपले कलमाडी, मुकुल वासनिक जिवंत, ते आधीच विचार तुम्ही इकडे या, आम्ही तुम्हाला आजच पुढचा मुख्यमंत्री म्हणून जाहीर करतो. मी सांगितलं नाही,
मी पवार साहेबांबरोबर राहणार.